महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा। मी प्राध्यापक बापूसाहेब बबनराव सरोदे, ज्युनियर कॉलेज, इयत्ता 11वी व 12वी या वर्गांना शिक्षणशास्त्र या विषयाचं अध्यापन करतो। आज आपण लॉकडाऊनमुळे संपूर्ण देश, संपूर्ण जग हे रक्तवाहिन्या आहे, देशाच्या रक्तवाहिन्या आहेत, हे मानवी श्रमशक्तीमुळे व यांत्रिक युगामुळे किंवा महारोग या अनंत महारोग भयंकर या करोनामुळे संपूर्ण जग हे ठप्प झाले गेलेले आहे। आर्थिक परिस्थिती बिघडली गेलेली आहे। या करोना रोगामुळे संपूर्ण जग थांबले गेलेले आहे। देशाच्या, जगाच्या रक्तवाहिनी या आर्थिक मंदीमुळे काय झालं की थांबल्या गेलेल्या आहे। त्यामुळं शासन निर्णयानुसार की शाळा महाविद्यालयाचे नुकसान होऊ नये, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांचे ध्येय उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी मुलांचं शिक्षण थांबवू नये यासाठी शासन निर्णयानुसार की ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरू झाली गेलेली आहे। इंटरनेटच्या माध्यमाद्वारे ही संपूर्ण जगामध्ये इंटरनेटचे जाळे पसरले गेलेले आहे। या इंटरनेटच्या माध्यमामधून आज मोबाईलच्याद्वारे, दूरदर्शनच्याद्वारे, विविध माध्यमांच्याद्वारे आज काय झाले की आज हे जे इंटरनेट आहे हे इंटरनेटचे जाळे तुमच्या चुलीपर्यंत, तुमच्या घरापर्यंत, तुमच्या मोबाईलपर्यंत हे पोचले गेलेले आहे। मग शासन निर्णयानुसार आज तुम्हाला ऑनलाईनने ही अध्यापन पद्धत सुरू झाली गेलेली आहे। मग आज आपण इयत्ता 11-12वीसाठी ही प्रकरण क्रमांक 4 ही अध्ययन प्रक्रिया, यामध्ये मागच्या पाठामध्ये आपण ही अध्ययन प्रक्रियेची संकल्पना, त्याप्रमाणे अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप, अध्ययनाच्या व्याख्या, त्याप्रमाणे अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये, त्याप्रमाणे अध्ययनावर परिणाम करणारे घटक, हे तो आपण काय झाले की त्याप्रमाणे अध्ययन संक्रमण म्हणजे काय, आज आपण की अध्ययनाचे संक्रमण प्रयत्न पद्धत म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत। की थॉर्नडाईक या विचारवंताने, हा विचारवंत थॉर्नडाईक, हा एडवर्ड ली थॉर्नडाईक या विचारवंताने, हा विचारवंत अमेरिकेमधला शास्त्रज्ञ आहे, विचारवंत आहे। या विचारवंताने ही अध्ययन प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी विविध प्राण्यांवर ही त्याने अभ्यास केले गेलेला आहे। प्राण्यांचे अध्ययन आणि मानवाचे अध्ययन यावर त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे निरीक्षण करून, अध्ययन करून, अभ्यास करून आपले त्यांनी काय केले गेले मत मांडले गेलेले आहे। तर आज आपण काय करू की मांजरावर प्रयोग पाहूया। मग थॉर्नडाईक याने प्राण्यांचं अध्ययन आणि मानवाचं अध्ययन यामध्ये फरक आहे। मग अगोदर आपण काय करू, प्राण्यांचं अध्ययन पाहू। प्राण्यांच्या अध्ययनामध्ये की मानवाला ज्या पोषकाचा आहार दिल्या गेल्यानंतर की मानव काय होत की चांगल्या प्रकारे अध्ययन करतो, चांगल्या प्रकारे अभ्यास करतो, की त्याच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्मित झाल्यानंतर त्याचा शारीरिक थकवा जातो, मानसिक थकवा जातो आणि तो चांगल्या प्रकारे कामे करतो। त्यासाठी मानवाला अगोदर काय केलं पाहिजे की उत्कृष्ट असं भोजन व्यवस्था केली पाहिजे, भोजन घेतलं गेलं पाहिजे। पण प्राण्यांच्या अध्ययनामध्ये प्राण्यांचं वेगळं अध्ययन आहे। प्राण्यांना उपाशी पोटी ठेवल्यानंतर ते काय करतात की अध्ययन चांगले करतात। त्यासाठी डॉक्टर थॉर्नडाईक की ह्या विचारवंताने, की अमेरिकन विचारवंताने प्राण्यावर अध्ययन केले गेलेले आहे। त्याच्यामध्ये आज आपल्याला काय होतं की मांजरावर प्रयोग करायचा आहे। मग थॉर्नडाईक याने काय केलं आहे की मांजराला घेतलं गेलेलं आहे, या प्राण्याला घेतलं गेलेलं आहे आणि त्या मांजराला घेतल्यानंतर त्यांनी एका पिंजऱ्यामध्ये त्या मांजराला काय की अगोदर पोषकाचा आहार घातला गेला। मानवाप्रमाणे त्याला सुद्धा की पोषकाचा आहार घातला गेला आणि पोषकाचा आहार घेतल्यानंतर त्या पिंजऱ्यामध्ये मस्तपैकी कुंभकर्णासारखं मांजर हे झोपी गेलं आणि झोपी गेल्यानंतर ही थॉर्नडाईक या विचारवंताला कळलं की प्राण्यांना पोषकाचा आहार दिला गेला तर मांजरं काय करत नाही की प्राणी अध्ययन करत नाही। मग त्यासाठी काय केलं की बऱ्याच वेळा पहिले एक दिवस, दुसऱ्या दिवशीसुद्धा तोच प्रयोग केला, पोषकाचा आहार दिला, मांजर झोप गेलं पिंजऱ्यामध्ये।
तिसऱ्या दिवशीसुद्धा परत अध्ययन करायला लागले तर परत मांजर झोपी गेलं. मग का की थॉर्नडाईक याने विचार केला गेला की त्याने काय केलं, नंतर आपण आता बदल करायचा आहे. आज मांजराला काय करायचं की त्याच्या हालचाली नोंदवण्यासाठी, त्याचं निरीक्षण करण्यासाठी आज त्याला काय करायचं की उपाशी ठेवायचं आहे. मग उपाशी ठेवल्यानंतर त्या पिंजऱ्यामध्ये उपाशी ठेवल्यानंतर मांजर अगोदर काय की आपले शारीरिक भूक लागल्यानंतर मोठमोठ्याने ओरडायला लागलं. आपल्या मालकाचं अवधान खेचून घेण्यासाठी मांजर काय करायला की मोठमोठ्याने ओरडायला लागलं. मोठमोठ्याने ओरडायला लागल्यानंतर मालकाने त्याला काय नाही, थॉर्नडाईकने त्या मांजराला अजिबात प्रतिसाद दिला गेला नाही. मग मांजर मोठमोठ्याने ओरडायला लागले की पिंजऱ्याला पंजा मारायला लागलं, पिंजऱ्याला शेपूट मारायला लागलं, तरी अजिबात त्याला काय होतं की त्या पिंजऱ्यामधून सुटका झाली गेली नाही. मग पिंजऱ्याच्या बाहेर थॉर्नडाईकनी ठरवलं गेलं की मांजराला जर उपाशी पोटी ठेवल्यानंतर मांजर ही प्राणी हे अध्ययन करत असतात, हालचाल करत असतात. मग भूक लागल्यानंतर ते हालचाली करायला लागला. निरीक्षण केलं गेलं की अगोदर मांजराने पिंजऱ्याला पंजाने मारला गेला, शेपूट मारायला लागला, विविध प्रकारचा आवाज काढला, ध्वनी काढली गेली आपल्या मालकाचं अवधान खेचून घेण्यासाठी. मग अशा प्रकारे की थॉर्नडाईक याने पिंजऱ्यामध्ये की मांजर कोंडल्यानंतर की पिंजऱ्याच्या बाहेर की त्याला काय झालं की एक चांगल्या प्रकारे माशाची डिश ठेवली गेली आणि माशाची डिशमध्ये चांगल्या प्रकारे सुगंध आल्यानंतर की मांजर काय झालं की भूक लागल्यानंतर की ते मांजर हालचाल करायला लागलं. मोठमोठ्याने आपल्या मालकाचं अवधान खेचून घेण्यासाठी तो मोठमोठ्याने ओरडायला लागला, पंजा मारायला लागला. दुसऱ्या वेळेस त्याने काय केलं की त्या पिंजऱ्याला चावा घेतला गेला की त्याप्रमाणे शेपटी मारली गेली. पण दुसऱ्या सारखा सराव झाल्यानंतर आपल्या मालकाचं अवधान खेचून घेण्यासाठी विविध प्रकारचे त्यांनी काय केले, हालचाल केली गेली. आणि हालचाल केल्यानंतर अचानक अवधानाने जी कडी आहे अचानकपणे त्या पंजाद्वारे त्या खटक्याला काय झाले की पंजा लागल्याबरोबर दरवाजा उघडला गेला आणि दरवाजा उघडल्याबरोबर की मांजर बाहेर आले आणि त्या खाद्यपदार्थावर माशावर चांगल्या प्रकारे काय गेला, ताव मारला गेला. म्हणजे अशा प्रकारे की ताव मारल्यानंतर मांजर सुखी आनंदित झाल्यानंतर त्यामध्ये अजिबात त्याला काय गेलं नाही की शिकलं गेलं नाही. परत दुसऱ्या दिवशी मांजराला उपाशी पोटी ठेवलं गेलं आणि पिंजऱ्यात ठेवल्यानंतर की कालांतराने काय की मांजर आपल्या मालकाचं अवधान खेचून घेण्यासाठी ओरडायला लागलं, पंजा मारायला लागलं आणि शेपूट मारलं. पण अचानक पंजा मारल्याबरोबर कळीला पंजा मारल्यामुळं अचानक खटका उघडला गेला आणि खटका उघडल्याबरोबर मांजर बाहेर आलं आणि त्या मस्तपैकी त्या पिंजऱ्याच्या बाहेर असणाऱ्या त्या माशावर त्याने चांगल्या प्रकारे आस्वाद घेतला गेला. चांगल्या प्रकारे की शरीराला पोषक असा आहार मिळाला गेला. नंतर तिसऱ्या दिवशी की आता त्याला अभ्यास केला गेला की या ठिकाणी पंजा मारल्याबरोबर की लगेचच्या लगेच काय होतं की खटका उघडला जातो, दरवाजा उघडला जातो आणि लगेचच्या लगेच काय होतं की आपलं जे ध्येय आहे, जे उद्दिष्ट आहे ते साध्य झालं गेलं जातं. मग थॉर्नडाईक यांनी काय केले की एका पिंजऱ्यामध्ये भुकलेले मांजर ठेवले. पिंजऱ्याबाहेर एका थाळीमध्ये मासे ठेवले गेले. भुकलेले मांजर आपले अन्न मिळवण्यासाठी कोणते प्रयत्न करते याचे निरीक्षण करायला लागले. भुकलेले मांजर अन्न मिळवण्यासाठी पिंजऱ्यामध्ये खूप हालचाल करते की यामध्ये योगायोगाने मांजराचा पाय होतं की पिंजऱ्याच्या एका खटक्याला लागतो किंवा पडतो त्याने पिंजऱ्याचा दरवाजा उघडला जातो. मांजराला मासे मिळतात. असा प्रयोग सतत केल्याने असे दिसून आले की मांजराला पहिल्या प्रयत्नामध्ये मासे मिळण्यासाठी जितका वेळ लागला त्यापेक्षा कमी वेळ पुढील प्रयत्नात काय लागला गेला. प्रयोगांती मांजर मासे मिळण्यासाठी इतर हालचाली न करता केवळ खटका दाबून अन्न मिळू लागला. म्हणजे कोणतेही ज्ञानप्राप्ती करायची असेल तर अगोदर काय केलं की प्राथमिक शाळेमध्ये मुलांना अगोदर की लेखनाचा सराव केला गेला पाहिजे, मुळाक्षराचा सराव केला गेला पाहिजे. म्हणजे लगेचच्या लगेच मुळाक्षरे येणार नाही. त्यासाठी काय केलं पाहिजे की सारखा सराव केला पाहिजे. म्हणजे हालचाल केली पाहिजे, मनाची तयारी केली पाहिजे आणि असा सारखा सराव झाला तर कमी वेळेमध्ये तुम्हाला ध्येय उद्दिष्ट काय होतं की प्राप्त होते. या प्रयोगामुळे प्रयत्न प्रमाद पद्धतीमुळे
की उत्पत्तीची वैशिष्ट्ये आपण काय करू की पुढील प्रमाणे सांगता येईल की मांजराला काय की त्याच्यामुळं हालचालीमुळे प्रेरणा मिळाली. भुकेमुळे मांजराने काय अन्न मिळण्यासाठी प्रयत्न केला की पिंजऱ्यामध्ये मांजर कोंडून ठेवल्यानंतर भूक लागल्यानंतर ऊर्जा कमी कमी होत गेल्यानंतर मांजराने काय केले हालचाल केली गेली. पिंजऱ्यामध्ये उड्या मारायला लागलं, शेपटी मारायला लागलं, पिंजऱ्याला शेपटी मारायला लागलं, खटक्याला मारायला नंतर पण अचानकपणे खटक्याला पिंजऱ्याला स्पर्श झाल्याबरोबर की खटका उघडला जातो, पिंजऱ्याचा दरवाजा उघडला जातो, मांजर बाहेर पडलं जातं आणि आपले जे ध्येय आहे उद्दिष्ट लगेचच्या लगेच प्राप्त होतं. म्हणजे कमी वेळामध्ये मांजर काय होतं की ध्येय उद्दिष्ट हे साध्य करतं. म्हणजे प्राथमिक शाळेमध्ये मुलांना की मुळाक्षरे येऊ लागले तर बाराखडी येऊ लागल्यानंतर मुलं कमी वेळामध्ये चांगल्या प्रकारे काय करतात लेखन कौशल्य करतात. म्हणजे मुळाक्षरे येऊ लागल्यानंतर उजाळणी येऊ लागल्यानंतर बाराखडी येऊ लागल्यानंतर मुलं काय होतं की वाचन चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यामुळं काय होतं की त्यांना प्रेरणा मिळते. किंवा पहिलीतलं पुस्तक आहे, पहिलीतल्या वर्गातली मुलगा आहे, जर त्याने 10वीच्या पुस्तकामधलं जर मराठी विषयाचं वाचन कौशल्य केल्यानंतर त्या मातेला अतिशय परमानंद होतो, त्या बालकाला सुद्धा आनंद होतो की पहा माझं बालक आहे की 6-7 वर्षाचं आहे, त्याला वाचन कौशल्य येत आहे, लेखन कौशल्याचा सराव झाले गेलेला आहे, वाचन कौशल्य येऊ लागलेले आहे. आज माझं बालक काय करतं की 10वीच्या मुलाचं सुद्धा मराठी विषयाचं पुस्तक वाचतो. त्यामुळं त्या मातेला सुद्धा परमानंद होतं. मग ती माता आपल्या बालकाला काय करते की प्रेरणा देते, बक्षीस देते, तिला अभिमान वाटतो की माझं बालक हे 10वीचं पुस्तक वाचू शकतो. मग ती प्रेरणा देण्यासाठी काय केलं पाहिजे की मुलांना की बक्षिसं दिली पाहिजे, पारितोषिक दिलं गेलं पाहिजे, शाबासकीसुद्धा दिली गेली पाहिजे. त्यानंतर दुसरं आपण काय करू, दुसरं वैशिष्ट्य पाहू, शोधात्मक हालचाल. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मांजर विविध पर्याय शोधू लागतो. म्हणजे पिंजऱ्यामध्ये मांजर कोंडलं गेलेलं आहे, मग आपल्याला ध्येय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पर्याय शोधले जातात आणि पर्याय शोधल्यानंतर अचानकपणे त्याला चुका आणि शिका लवकरात लवकर सुधारल्या जातात. त्याच्यामध्ये चुकामधील जे आहे ते सुधारल्या जाताना अचानकपणे आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो. योगायोगाने यश मिळत असते. विविध पर्यायांचा शोध घेत असताना योगायोगाने मांजराचा पाय खटक्यावर पडला जातो व अन्न मिळते. योगायोगाने जर मांजर आपलं भूक लागल्यानंतर ऊर्जा कमी कमी होत गेल्यानंतर मांजर त्या पिंजऱ्यामध्ये हालचाल करताना अचानकपणे खटक्याला पाय लागतो आणि पाय लागल्याबरोबर मांजराला कळतं की इतके दरवाजा आहे, या खटक्याला दरवाजा आहे, तो त्याला स्पर्श करतो. स्पर्श केल्याबरोबर दरवाजा खटका उघडला जातो आणि आपले ध्येय उद्दिष्ट मिळतं, म्हणजे आपले खाद्यपदार्थ मिळतो. त्याच्यावर ताव मारतो आणि आपल्या शरीराची ऊर्जा भागवून घेतो. त्याप्रमाणे यश प्राप्तीमुळे सुद्धा दृढीकरण होतं. खटका दाबला की अन्न मिळते असल्यामुळे मांजर पुढील प्रयत्नात निरर्थक हालचाली कमी करून केवळ खटका दाबूनच मासे मिळवू शकतो. मग मांजराचा एकदा सराव झाल्यानंतर की मालक काय करत की आपले मालक आपला अन्नदाता आपल्याला काय करतो की आपल्याला पिंजऱ्यात कोंडतो आणि पिंजऱ्यात कोंडल्यानंतर पिंजऱ्याच्या बाहेर मासे ठेवतो, डिश ठेवतो. मग मांजर काय होतं की लगेच मासे ठेवल्याबरोबर लगेच खटका दाबतो आणि खटका दाबल्यानंतर लगेच काय करतो की तो अन्न पदार्थ लगेच काय करतो आत्मसात करतो व खाऊन टाकतो. त्याप्रमाणे तयारीचा नियम. एखादी गोष्ट शिकण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी असली पाहिजे, तेव्हा ती गोष्ट मिळते. तेव्हा थॉर्नडाईक हा विचार म्हणतो की कोणतीही गोष्ट शिकायची असेल, आत्मसात करायची असेल, कोणतेही कौशल्य आत्मसात करायचं, ज्ञानप्राप्ती करायचं असेल तर आपल्याला शारीरिक त्याप्रमाणे मानसिक ही मनाची तयारी असली गेली तरच आपल्याला चांगल्या प्रकारे काय होईल की ज्ञानप्राप्ती होईल. आणि ज्ञानप्राप्ती एकदा झाली की ते जीवनाची शिदोरी असते. जीवनभर मानव हा ज्ञानप्राप्तीसाठी काय करतो की धडपड करत असतो. तयारी असली गेली पाहिजे. सरावाचा नियम. एखादी विशिष्ट कृती किंवा ध्येय साध्य करण्यासाठी वारंवार सराव करावा लागतो. वारंवार सरावामुळे त्या कृतीचे आकलन होते व ती कृती दृढ होते, कायमस्वरूपी लक्षात राहते.
मग प्राथमिक शाळेमध्ये ही पुन्हा पुन्हा कृती केल्या, उजळणीची कृती केल्यानंतर मुळाक्षरची लेखन कौशल्याचा सारखा सारखा सराव केल्यानंतर आपले लेखन कौशल्य सुधारते आणि लेखन कौशल्य सुधारल्यानंतर हस्ताक्षर अतिशय सुंदर वळणदार होते आणि दुसऱ्या व्यक्तीला लेखन कौशल्य वाचता येतं. त्यासाठी लेखनाचा सराव झाला पाहिजे. लेखनाचा सराव झाल्यानंतर वाचन कौशल्य येते आणि वाचन कौशल्य येऊ लागलं की आपलं नवीन नवीन ज्ञान घेण्याचा आपण काय करतो, धडपड करतो. त्यानंतर परिणामाचा नियम, सुखद अनुभव यश असा परिणाम मिळणाऱ्या कृती सतत केल्या जातात व दुःखद असणाऱ्या कृती टाळल्या जातात. मग आपल्याला काय की अध्ययन प्रक्रियेमध्ये की जो प्रयोग आहे, जे थॉर्नडाईकनी मांजरावर प्रयोग केलेले आहे, कमी वेळामध्ये काय होतं की आपल्याला चांगल्या प्रकारचे आनंद भेटतो. की मांजराला पिंजऱ्याच्या पुढं की खाद्यपदार्थ ठेवल्यावर तर कमी वेळेमध्ये बटन दाबतो, खटका दाबतो आणि अन्नपदार्थ साध्य करत होतो. म्हणजे कमी वेळामध्ये की चुका आणि शिका. अगोदर तुमच्या हातामधून चुका होत्या आणि चुकांचा एकदा सारखा जर अध्ययनाचा सराव झाल्यानंतर चुका कळल्यानंतर कमी वेळा त्यामध्ये आपल्याला परमानंद होतो, आनंद भेटतो आणि आनंद झाल्यानंतर आपण काय करतो की नवीन नवीन ज्ञान घेण्यासाठी काय करतो की धडपड करतो. त्याप्रमाणे आपण दुसरा प्रयोग पाहू. थॉर्नडाईक यांनी सांगितलेला दुसरा प्रयोग पाहू. मर्मदृष्टी मूलक अध्ययन पद्धती. ही मर्मदृष्टी अध्ययन पद्धतीमध्ये की थॉर्नडाईक यांनी मर्मदृष्टी म्हणजे एखाद्या प्रसंगाचे किंवा कृतीचे की समग्र आकलन होय. यामध्ये परिस्थितीमध्ये किंवा घटना यातील सर्व घटनांमध्ये परस्पर समजून घ्यायला महत्त्व आहे. 20व्या शतकामध्ये की वर्तनाचा प्रभाव कमी होऊन रचनात्मकवादाचा विचार वाढीस आला व स्पष्टीकरणाचा दूरचा विचार की त्यांचे सहकारी कोहलर यांनी कोणत्याही बाबीचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या पृथक्करणाचा अभ्यास न करता तो समग्रपणे केला पाहिजे असे मत मांडले. जर्मन शास्त्रज्ञ कोहलर यांनी 1925 साली प्रमाणबद्ध मर्मदृष्टी अध्ययन पर्याय सांगितला गेलेला आहे. तर आपण काय करू की मर्मदृष्टी अध्ययन पद्धत हा प्रयोग काय करू पाहू. तर कोहलर या विचारवंताने की एक पिंजरा घेतला गेला आणि त्या पिंजऱ्यामध्ये ही चिंपांझी जातीचं एक माकड किंवा चिंपांझी जातीचं एक माकड चिंपांझी जातीचं एक माकड, या माकडाला काय केलं की त्या पिंजऱ्यामध्ये काय केलं की कोंडून ठेवलं गेलं. पण त्या पिंजऱ्याला कोंडण्याच्या अगोदर त्या माकडाला सुद्धा चिंपांझी माकडाला सुद्धा की काय की किंवा सुलतान नावाची 2 प्रकारची माकडे होते की एक चिंपांझी जातीचं आणि एक दुसरं एक सुलतान जातीचं एक माकड. ह्या 2 माकडांना त्यांच्यावर काय केला की कोहलर याने प्रयोग केला गेला की त्या पिंजऱ्यामध्ये अगोदर काय की चिंपांझी जातीच्या माकडाला काय केलं की कोंडून ठेवलं आणि कोंडून ठेवण्याच्या अगोदर त्या माकडाला काय केलं गेलं की पोषक असा आहार दिला गेला आणि पोषक असा आहार दिल्यानंतर ते माकड त्या पिंजऱ्यामध्ये काय गेलं की झोपी गेलं आणि झोपी गेल्यानंतर त्याने कोणत्याही प्रकारे अध्ययन केलं गेलं नाही, कोणत्याही प्रकारे हालचाल केली गेली नाही. हालचाल न केल्यामुळं माकड निवांतपणे काय झालं की झोपी गेलं. मग की कोहलर याने अभ्यास केला की आपण माकडाला की पोषक असा आहार दिल्यानंतर की माकड काय करत नाही, अध्ययन करत नाही, अभ्यास करत नाही, हालचाल करत नाही, निवांतपणे पिंजऱ्यामध्ये काय मस्तपैकी कुंभकर्णासारखी झोप काढतो. मग त्यासाठी कोहलर याने माकडावर प्रयोग चिंपांझी जातीच्या माकडावर प्रयोग करताना की त्याने काय केलं की पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्याला पोषक असा आहार दिला. पोषक असा आहार दिल्यानंतर की त्याला स्थूलपणा आला आणि स्थूलपणा आल्यामुळं काय की शारीरिक मानसिक त्यांनी कोणत्याही प्रकारे काय केलं नाही, हालचाल केली गेली नाही, तो झोपी गेला. पण कोहलर याने की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या माकडावर निरीक्षण केलं की आता आपण काय करतो की चिंपांझी या माकडाला उपाशी ठेवू आणि उपाशी ठेवल्यानंतर जेव्हा त्याच्या शरीरामध्ये ऊर्जा कमी व्हायला लागलीनंतर ऊर्जा कमी झाल्यानंतर माकड हे काय झालं की मोठमोठ्याने आपल्या मालकाचं ध्वनी अवधान खेचून घेण्यासाठी मोठमोठ्याने ओरडायला लागलं. मोठमोठ्याने ओरडायला लागल्यानंतर मालकाने त्याच्याकडं प्रतिसाद दिला गेला नाही. नंतर माकडाने काय केलं की
चिंपांझी जातीच्या माकडाने मग ते पिंजऱ्याला काय केलं की पंजा मारायला लागला. त्याप्रमाणे अनंत प्रकारे काय केलं की आवाज दिला गेला, तरी मालकाने काय झाला, प्रतिसाद दिला नाही. पण त्या पिंजऱ्यामध्ये ही कोलर याने उंच ठिकाणी त्या काय केलं की एक केळीचा घड उंच ठिकाणी काय केला की अडकून ठेवला होता. मग जेव्हा की अचानकपणे की ओरडणे किंवा पिंजऱ्याला लाथा मारणे, शेपूट मारणे, अनंत प्रकारचे क्रिया केल्यानंतर, हालचाल केल्यानंतर ते माकड काय झालं की दमल्यानंतर अचानकपणे काय झालं की ते एका जागी शांत बसलं. एका जागी शांत बसल्यानंतर ते माकड काय झालं की अचानकपणे उंच ठिकाणी पिंजऱ्यामध्ये उंच ठिकाणी अडकवलेल्या ठिकाणी केळीचा घड होता. मग केळीचा घड ते ध्येय साध्य करण्यासाठी अगोदर माकडाने काय केलं की पिंजऱ्यामध्ये की उड्या मारल्या, आवाज ध्वनी काढली गेली, पण साध्य झालं गेलं नाही. पण त्या पिंजऱ्यामध्ये ही कोलर याने त्या पिंजऱ्यामध्ये काही खोकी ठेवली होती आणि काही नळ्या ठेवल्या होत्या. मग माकडाने काय की बसल्या भूक लागल्यानंतर की प्रयोग करायला लागला, कृती करायला लागला की एकावर एक खोके ठेवायला लागला आणि एकावर एक खोकी ठेवल्यानंतर अचानकपणे त्याने उडी मारली आणि केळी साध्य केली गेली. म्हणजे अशा प्रकारे की कोणतेही अध्ययन करत असतानाच की काय केलं पाहिजे की कोणत्याही प्रकारे अध्ययन करताना, ज्ञान प्राप्ती करत असताना की काय झालं पाहिजे की सराव झाला गेला पाहिजे. आणि सरावामुळंच काय होतं की आपलं अध्ययन चांगलं होतं, वाचन कौशल्य होतं चांगलं होतं, लेखन कौशल्य होतं. तेव्हा कोलर याने पिंजऱ्यातील एका बसतील अशा 2 काठ्या वेगवेगळ्या ठेवल्या आणि केळी पिंजऱ्याबाहेर ठेवली. चिंपांझीला भूक लागल्यानंतर तेव्हा तो पिंजऱ्याच्या एका काठीने केळी मिळवण्याचा प्रयत्न करायचा. पुन्हा दुसऱ्या काठीने असे अनेक प्रयत्न केले आणि अत्याधिक भुकेल्या अवस्थेत काठ्यांनी खेळताना ते दोन्ही काठ्या एकमेकात जोडल्या गेल्या आणि एक लांब काठी तयार झाली. याचे आश्चर्य वाटून त्याच पिंजऱ्यातील केळी ओढून त्याने साध्य केलं. म्हणजे कोलर हा विचारवंत म्हणतो की जर्मन विचारवंत म्हणतो की कोलर याने कोणत्याही बाबीचा अभ्यास करण्यासाठी त्याचा पृथक्करणाचा अभ्यास न करता तो समप्रमाणे केला पाहिजे, असे जर्मन शास्त्रज्ञ कोलर यांनी आपले मांडलेले 1925 साली मांडले गेले की प्रयत्न पद्धतीमध्ये त्याने एका पिंजऱ्यामध्ये की माकडाला कोंडून घेतले गेलेले आणि पिंजऱ्याच्या बाहेर त्याने केळी ठेवली गेलेली आहे आणि केळी ठेवल्या तर त्या पिंजऱ्यामध्ये की खोकी ठेवलेली आहे. त्याप्रमाणे की बांबूच्या नळ्या ठेवल्या गेलेल्या आहे, पोकळ नळ्या ठेवल्या गेलेल्या आहे. मग शारीरिक भूक लागल्यानंतर माकडाला, चिंपांझी जातीच्या माकडाला किंवा सुलतान नावाच्या माकडाला शारीरिक भूक लागल्यानंतर ते मालकाचं अवधान खेचून घेतलं गेलं आणि खेचून घेतल्यानंतर मालकाने प्रतिसाद दिला गेला नाही. पण माकड अचानकपणे अवधानाने की भूक लागल्यानंतर अवधानाने त्याचं लक्ष गेलं की आपल्या पिंजऱ्याच्या बाहेर केळी आहे आणि ते साध्य करायचे आहे. मग एक काठी घेतली गेली आणि त्या बांबूच्या नळी घेतली गेली आणि त्याने केळी साध्य केली. नंतर परत एकात एक नळी खेळता एकात एक नळी बसल्यानंतर गुंतल्यानंतर अडकल्यानंतर दुसऱ्या केळी साध्य झाली. बऱ्याच काठ्या एकामेकाला जोडल्यानंतर ही ती संपूर्ण केळी साध्य झाली गेली. म्हणजे अशा प्रकारे की अध्ययनामध्ये काय झालं की अगोदर की सराव झाला पाहिजे. सराव जर झाला गेला नाही तर आपल्याला काय होणार नाही की ज्ञानप्राप्ती होणार नाही. त्यासाठी की कोलर हा विचार म्हणतो की चुका आणि शिका या मुद्द्यानुसारच आपण अध्ययन करत असतो. यावरून कोलरने अध्ययनाचे 3 टप्पे सांगितलेले आहे. परिस्थिती समस्याचे जाणीव करून देणे, म्हणजे परिस्थितीमध्ये माकडाला, चिंपांझी जातीच्या माकडाला किंवा सुलतान नावाच्या माकडाला भूक लागल्यानंतर, समस्या निर्माण झाल्यानंतर, शारीरिक भूक लागल्यानंतर माकड काय करायला लागलं की हालचाल करायला लागलं, अवधान खेचून घ्यायला लागलं आणि अवधान खेचून घेतल्यानंतर काय झालं की त्याने बाहेर पाहिल्यानंतर, पिंजऱ्याच्या बाहेर पडल्यानंतर की ध्येय बाहेर आहे, उद्दिष्ट बाहेर आहे. मग त्याचं काय केलं की त्याने एक काठी घेतली, केळी साध्य केली गेली. नंतर एका ते खेळता
एक बांबूला बांबू चिकटून किंवा त्याने काठी तयार केली गेली आणि बऱ्याच नाळ्या एकत्र केल्यानंतर जोडल्यानंतर मोठी काठी झाली आणि सगळी केळी साध्य केली गेली किंवा परिस्थिती म्हणजे समस्येची जाणीव झाली गेलेली की अडचणी जाणीव झाली गेली आणि चांगल्या प्रकारे तो समस्या हाताळू लागला आणि सोडू लागला. विविध घटकामध्ये परस्पर किंवा मर्म जाणून घेणे म्हणजे मर्म काय आहे, उद्दिष्ट काय आहे, ध्येय एकदा ठरवून ठेवल्यानंतर की आपल्याला त्या ध्येयापर्यंत जायचं आहे, त्या गाठायचं आहे, आपल्याला कोण व्हायचं आहे. बाल्य अवस्थेपासून कुमार अवस्थेमध्ये आपलं ध्येय उद्दिष्ट साध्य केलं गेलं पाहिजे. त्यासाठी काय की मर्म जाणून घेतला गेला पाहिजे. समस्यातील मर्मावर योग्य उपाय शोधला गेले पाहिजे. आपल्या जीवनामध्ये कोणकोणत्या समस्या आहे त्या समस्या काय केल्या पाहिजे की सोडवल्या गेल्या पाहिजे, अगोदर सोडवल्या गेल्या पाहिजे. मर्मदृष्टी अध्ययनामध्ये की उपपत्तीचा शैक्षणिक महत्त्व. अध्ययनाचे उद्दिष्ट सोपी व स्पष्ट असल्या पाहिजे जेणेकरून त्याचे विद्यार्थ्यांना आकलन होऊन यशस्वी झाले गेले पाहिजे. मग अध्ययनामध्ये कोणकोणती उद्दिष्टे आहे, कोणकोणती ध्येय आहे ते अगोदर काय गेले पाहिजे की सोप्या भाषेमध्ये स्पष्ट भाषेमध्ये जाणून घेतली गेली पाहिजे, त्याचं आकलन केलं गेलं पाहिजे आणि यशस्वी अध्ययन काय झालं पाहिजे की घडलं पाहिजे. त्याप्रमाणे दुसरं वैशिष्ट्य आहे शैक्षणिक महत्त्व आहे की शिक्षकांच्या अध्यापनामध्ये पूर्णाकडून अंशाकडे ही अध्यापन सूत्राचा उपयोग केला गेला पाहिजे. जी अध्यापनाची सूत्र आहे की सोप्याकडून कठीणाकडे, अमूर्ताकडून अमूर्ताकडे, त्याप्रमाणे काय की पूर्णाकडून अंशाकडे, म्हणजे या सूत्रांचा जर उपयोग केला की सोप्याकडून कठीणाकडे, म्हणजे अध्ययन करत असताना काय केलं पाहिजे की विद्यार्थ्यांना सोपे अगोदर घटक शिकवले गेले पाहिजे. नंतर मुलांना काय करा तुम्ही अवघड भाषेकडे नेलं गेलं पाहिजे. मग विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेमध्ये अगोदर काय केलं की मुळाक्षरे येत असताना किंवा काय करायचं की मुळाक्षरे येऊ लागल्यानंतर 12 खडी येऊ लागल्यानंतर शिक्षकांनी काय केलं पाहिजे की सोपे शब्द दिले गेले पाहिजे आणि सोपे शब्द दिल्यानंतर की 10 शब्द सांगायचे आहे आणि मुलांनी बरोबर लिहिलं का नाही प्रत्यक्षरित्या काय केलं पाहिजे की हाताळले गेलं पाहिजे. किती विद्यार्थ्यांना बरोबर लिहिता आलं येतं हे तपासलं गेलं पाहिजे. तरच विद्यार्थी अध्ययनामध्ये चांगल्या प्रकारे काय होते की प्रगती करू शकू शकतात. त्यासाठी शिक्षकांनी अध्ययनामध्ये पूर्णाकडून अंशाकडे गेलं पाहिजे. एकदा मुलांना चांगल्या प्रकारे अध्ययन येऊ लागल्यानंतर मुलं चांगल्या प्रकारे काय करतात अध्ययन पूर्ण करतात आणि अंशाकडे ते ध्येय उद्दिष्टाकडे ते चांगल्या प्रकारे पोहोचू शकतात. यशस्वी अध्ययनासाठी शिक्षकाने सहसंबंध शोधणे, फरक जाणून घेणे, सामान्यीकरण करणे इत्यादी कौशल्य शिकवावी. म्हणजे मुलांना अध्यापन करताना की अगोदर मुलांच्या काय केलं पाहिजे की समस्या जाणून घेतल्या पाहिजे आणि समस्या त्या सुद्धा काय केल्या पाहिजे की सोडवल्या गेल्या पाहिजे. तरच चांगल्या प्रकारे काय होईल की अध्ययन होईल. विद्यार्थ्यांपुढील अध्ययनाशिवाय हा त्याच्या वयोगटानुसार असला गेला पाहिजे. कारण समस्या निराकरण क्षमता वयोगटानुसार अनुभवातून असल्या गेल्या पाहिजे. म्हणजे वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थ्यांचे वयांचे गट असतात. त्या वयांच्या गटानुसार विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे, त्याच्यावर उपाय शोधला गेला पाहिजे. त्याप्रमाणे की विद्यार्थ्यांनी समस्या स्वतः सोडवावी. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समस्या सोडवण्यासाठी सहाय्य करावे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या विद्यार्थ्यांनी स्वतः सोडवायच्या आहे आणि ज्या समस्या सुटत नाही त्या शिक्षकांना सांगितल्या पाहिजे आणि त्या समस्यासुद्धा शिक्षकांनी मनोभावे विद्यार्थ्यांचे काय केलं पाहिजे की समस्या सोडवल्या गेल्या पाहिजे. धन्यवाद.